नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत केसांच्या समस्यांवर उपयोगी अशी कढीपत्ता चटणी. ही कढीपत्त्याची चटणी पानाची शोभा तर वाढवतेच, शिवाय चवीला अप्रतिम लागते आणि आरोग्यदायी देखील आहे. मुलं वरणातला आमटीतला कढीपत्ता बाजूला काढून ठेवतात. त्यांना अशी चटणी करून दिली तर त्यांना कळणारही नाही की आपण कढीपत्त्याची चटणी खातोय. ही चटणी भाकरी, चपाती, भातावर वाढून देखील तुम्ही खाऊ शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण चटणीसाठी लागणारी सगळी साहित्य भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी पाव कप सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं किसून घेतलेलं आहे. खोबरं आपण लो फ्लेमवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत असं छान सतत ढवळत राहून भाजून घेऊया. मी खोबरं कोरडंच भाजून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही चमचाभर तेलामध्ये खोबरं भाजून घेतलं तरीही चालेल. बघा, आपण घेतलेलं खोबरं छान भाजून झालेलं आहे. कमी फ्लेमवर भाजल्यामुळे ते छान न करपता एकसारखं भाजलं गेलेलं आहे. आता आपण भाजून घेतलेलं खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊया. यानंतर मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल हलकं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम करूया आणि यामध्ये आपण 2 टेबलस्पून शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाण्यांच्या साली फुटेपर्यंत आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत. बघा, शेंगदाणे तळून झालेले आहेत. शेंगदाण्यांच्या साली फुटू लागलेल्या आहेत. आता आपण शेंगदाणे तेलातून काढून घेऊया. यानंतर आपण यामध्ये 2 टेबलस्पून चणा डाळ घालूया. चणा डाळ मी कॉटनच्या स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून चणा डाळ थोडा वेळ तेलामध्ये परतून घेऊया. चणा डाळ अर्धवट भाजली गेली की यामध्ये आपण 1 टेबलस्पून उडीद डाळ घालायची आहे. चणा डाळ जाड असते, तिला भाजायला वेळ लागतो, म्हणून थोडा वेळ आधी भाजून घ्यायची आहे आणि मग यामध्ये उडीद डाळ घालून दोन्ही डाळी छान भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही वेगवेगळ्या डाळी भाजून घेतल्या तरीही चालतील. बघा, दोन्ही डाळी अगदी छान तेलामध्ये भाजल्या गेलेल्या आहेत. इतका रंग येईपर्यंतच आपण डाळी भाजून घेणार आहोत. आता आपण तेलातून डाळ काढून घेऊया. आता आपण यामध्ये 10 ते 12 मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या घालूया. लसूण पण आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. तुम्हाला कच्चा लसूण आवडत असेल तर कच्चाही घालू शकता किंवा चटणीमध्ये लसूण नसेल आवडत तर नाही घातली तरीही चालेल. लसूण थोडा वेळ परतून झाला की यानंतर आपण यामध्ये सुकी मिरची घालणार आहोत. इथं मी 5 ते 6 बेडगी मिरच्यांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. मिरचीमधल्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत. आता लसूण आणि मिरची थोडा वेळ परतून घेऊया. मिरची करपणार नाही इतपतच आपण भाजून घेणार आहोत. लसूण मिरची तेलामध्ये छान परतून झाली की यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून जिरं घालून थोडा वेळ परतून घेऊया. लसूण, मिरची, जिरं अगदी छान परतून झालेलं आहे. आता आपण ही सगळी साहित्य एका ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण कढईमध्ये शिल्लक असलेल्या तेलामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. इथं मी 1 कप कढीपत्ता घेतलेला आहे. कप भरताना मी पानं अगदी घट्ट दाबून भरून घेतलेले आहेत. कढीपत्ता मी आधी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुतला, त्यानंतर थोडा वेळ निथळू दिला आणि तो पूर्ण कोरडा करून घेतलेला आहे. कढीपत्ता स्वच्छ धुवून कोरडा करूनच आपल्याला चटणीसाठी वापरायचा आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि लो फ्लेमवर कढीपत्ता अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. सगळी साहित्य छान भाजून घेतली म्हणजे कढीपत्त्याची चटणी खाताना खमंग लागते आणि शिवाय त्याची सेल्फ लाईफ देखील वाढते. कढीपत्त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट केसांच्या छिद्रांना घट्ट करतात, टाळूला मॉइश्चराईज करतात, त्यामुळे रक्तसंचलन सुधारते आणि केस गळती थांबते. यामध्ये असलेली प्रथिने व्हिटॅमिन B6 आणि बीटा कॅरोटीन केस पातळ होण्यास प्रतिबंध करतात. कढीपत्त्याची पानं खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. कढीपत्त्याची पानं हृदयविकाराचा धोका आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास फायदेशीर मानली जातात. कढीपत्ता अगदी छान सळसळीत होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. यातलं तुम्हाला मी एक पान तोडून पण दाखवते. बघा, अगदी सहज चुरलं जातं. याचा अर्थ आपला कढीपत्ता भाजून झालेला आहे. छान कुरकुरीत होईपर्यंत आपण कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे. कढीपत्त्याच्या पानातलं सगळं मॉइश्चर नाहीसं झालं पाहिजे, म्हणजे आपली कढीपत्त्याची चटणी जास्त दिवस टिकण्यास मदत होते. आता आपली कढीपत्त्याची पानं भाजून झालेली आहेत. आपण ती काढून घेऊया. सगळी साहित्य गार करून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया. आपण भाजून घेतलेली सगळी साहित्य इथे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. ही सगळी साहित्य पूर्ण गार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता कढीपत्ता अगदी छान मस्त सळसळीत झालेला आहे. आता ही भाजून घेतलेली सगळी साहित्य हाताने एकत्र करून घेऊया आणि मग आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. बघा, सगळी साहित्य मिक्स करून मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहेत. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि यानंतर 1 टीस्पून आमचूर पावडर घालणार आहोत. आमचूर पावडरऐवजी तुम्ही चिंच घातली तरीही चालेल. यामध्ये मी तिखट घालणार नाही आहे, कारण आधीच मी यामध्ये मिरची घातलेली आहे. तुम्ही मिरची न घालता रोजच्या वापरातलं तिखट घातलं तरीही चालेल. आता आपण मिक्सरला लावून जाडसर चटणी वाटून घेऊया.
तुम्ही पाहू शकता सगळी साहित्य मिक्सरला लावून मी अशा पद्धतीने चटणी वाटून घेतलेली आहे। बघा, अगदी छान मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि अगदी मी बारीक केलेली नाही आहे, थोडीशी दरदरीत ठेवलेली आहे। बघा, अशी चटणी भाकरीबरोबर खायला अगदी छान लागते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी जाडसर किंवा अगदी बारीक चटणी वाटून घेऊ शकता। तयार कढीपत्त्याची चटणी हवाबंद डब्यामध्ये 2 महिन्यांसाठी भरून स्टोअर करून ठेवू शकता। फक्त चटणी काढताना त्याला ओला हात लावायचा नाहीये। चटणी 2 महिने आरामात टिकते। अशाच पद्धतीने ही कढीपत्त्याची चटणी घरी नक्की करून बघा। तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।